वडगाव शिरी वडगाव शिरी मतदारसंघ. वडगाव शिरी मतदारसंघ हा नव्याने निर्मित झालेला मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघामध्ये सध्या जवळजवळ फिक्स अशी लढत ठरलेलीच आहे की यामध्ये टिंगरे आणि बापू पठारे हे दोन एकमेकाच्या विरोधामधले उमेदवार आहे आणि इथे अजित पवार विरुद्ध शरद पवार अशीच निवडणूक होणार आहे. आणि यामध्ये तिसरे जे उमेदवार होते जगदीश मुळीक हे भाजपचे होते आणि मागच्या वेळेस ते आमदार म्हणून निवडूनही आलेले होते. पण आता यावेळेस त्यांना पक्षाने अर्ज मागं घेण्यास सांगितलं आणि त्यांनी ते ऐकलं. नाहीतर हा तिरंगी निवडणूक होणार होती. परंतु मुळीकनी अर्ज मागं घेतल्यामुळं आता ही निवडणूक दुरंगी व अतिशय चुरशीची अशी होणार आहे. कारण मागच्या निवडणुकीमध्ये फक्त 5-5 हजाराचा प्रश्न आला होता. 5,000 याला मतं, 5,000 त्याला मतं, 5,000च मताचा प्रश्न जवळजवळ आला होता की 5,000 मतांनी फक्त हे पडले. 5,000 मतांनी ते जवळचे पुढचे निवडून आले. यांना 5,000 मतं कमी पडले, त्यांना सारखे मतं पडले. अशा पद्धतीचा फक्त 4-5 हजार मताचा फरक होता. म्हणजे अंदाज जर बघितला त्याचा तर त्यावेळेस 2019च्या निवडणुकीमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं चित्र निर्माण झालं होतं आणि ते 3 उमेदवार असल्यामुळे शेवटी हे जे आपले टिंगरे आहेत हे देखील थोड्याच मतांनी निवडून आले होते. यांना काही जास्त मतं मिळाली नव्हती आणि जे मुळीक होते हेही जवळजवळ त्या मताच्या पोहोचलेच होते तेवढे आणि बापू पठारे पण त्याच वेळेस जवळच्या जिंकण्यासाठीच्या विजयाच्या पर्यंत पोहोचलेले होते. म्हणजे थोडासा फरक होऊन हे नुसतेच निवडून आले आहेत. याचा अर्थ आता यावेळेस या निवडणुकीमध्ये मोठी चुरस होणार आहे. कारण ती चुरस अशी होणार आहे की हे भाजपचं जे मतदान आहे आणि मुळीक हे कोणाला सहकार्य करतात यावर बरंच अवलंबून आहे. कारण मुळीक हे भाजपचे आहेत. मग भाजप त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची महायुती आणि त्यानंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, त्यानंतर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस 2 आणि काँग्रेस असे 3 मिळून ही महाविकास आघाडी. तर महाविकास आघाडीचे उमेदवार बापूसाहेब पठारे यांच्या जमेची बाजू एकच एक म्हणजे यांचं हा एक सज्जन माणूस आहे, चांगला माणूस आहे, व्यवस्थित माणूस आहे आणि हा प्रत्येक वेळेस कोणालाही भेटू शकतो आणि आपलं त्यांचं ते एक हास्य असतं चेहऱ्यावरचं की अरे तुम्ही भेटलात का? आता या बापूसाहेबांचं एक वैशिष्ट्य असं की ते कुणालाही रिक्त हस्ते पाठवत नाहीत. म्हणजे याचा अर्थ तुमचं काही गाऱ्हाण असेल, काम असेल वगैरे काय असेल, फोनचं असेल, व्यक्तिगत असेल, खाजगी असेल, सार्वजनिक असेल, तर ते करण्यासाठी ते सदैव तत्पर राहतात. त्याचं कारण असं की ते हे महानगरपालिकेत गाव जाण्यापूर्वी ते खराडी ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणूनही त्यांनी काम केलं होतं आणि तेव्हा छोटीशी गाव होतं. त्यामुळं त्यांना संपूर्ण ती माहिती झालेली आहे आणि त्यानंतर त्यांच्याच काळामध्ये नगरसेवकही ते झाले. त्यानंतर स्थायी समितीचे अध्यक्षही ते झाले आणि त्यांनी अनेक विकास कामामध्ये चांगला भाग घेतलेला आहे. यानंतर एक महत्त्वाची गोष्ट की एक खराडीचा विकास करण्यासाठी आणि विशेषतः काळभैरवनाथ यांचा मंदिराचा विकास करण्यासाठी त्यांनी खूप पुढाकार घेऊन चांगल्या पद्धतीचं खराडीचा जो विकास केलेला आहे तो एक चांगल्या पद्धतीचा काही बारामतीचा जसा शरद पवारने विकास केला त्या पद्धतीने यांनी खराडीचा विकास केलेला आहे. आता राहिला प्रश्न आता या मतदारसंघामध्ये एक रामवाडी, त्यानंतर येरवड्याचा जो भाग येतो तो आणि तुमचं विश्रांतवाडी वगैरे जो लोहगाव वगैरे जो भाग येतो तर त्या भागामध्ये देखील हे बापूसाहेब हे तसे प्रसिद्ध आहेत. कारण लोकांना जे आमदार सध्या आहेत ते कधीही भेटत नाही. त्यांचा पेय भेटतो आणि हे आमदार लोकांना शक्यतो भेटत नाहीत. आणि दुसरी त्यांच्या आमदाराबद्दल की हे पोरशे प्रकरणामध्ये हे कुणाला सहकार्य करतात हे सगळ्या लोकांना माहीत झालेलं आहे. त्यांच्यावर एक गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, हे जरी गेलेले असले
तरी यावेळेस अजितदादांचा फोन कमिशनरला आला आणि कमिशनरला फोन आल्यानंतर ही चक्र फिरली की नुसतं निबंध लिहा आणि निबंध लिहून यांना सोडून द्या, कारण यांचा काही त्याच्यामध्ये फार मोठा असं काही नाही, लोक 2 मेले म्हणजे किरकोळ गोष्ट आहे त्यांच्या लेखी. अशा पद्धतीने ज्या तुमचे हे जे लोक होते बालन्याय हक्क मंडळाचे, त्यांनी तसा पद्धतीचा काय झालं नाही बाबा, निबंध लिहून जा तर हा प्रकार त्यांनी केला. आणि हे सगळं मॅनेज करणारे जे पोलीस त्यावेळेस 2-4 पोलीस अधीक्षकनी सांगितल्यानंतर पोलीस खात्यातील 3-4 लोक त्यावेळेस निलंबित करण्यात आले. आणि आमदारच्या संदर्भामध्ये आमदारला वाचवण्याचा खूप 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 प्रयत्न करण्यात आला त्या काळामध्ये. त्यानंतर बऱ्याचशा गोष्टीमध्ये आमदारांनी पहिल्यांदा जो विश्रांतवाडीचा रस्ता आहे की जो पहिला चांगला मस्तपैकी डांबरी रस्ता होता, तो खोदून तेथे पुन्हा तोच रस्ता एक याच्यामध्ये केला, सिमेंट कॉन्क्रीटचा केला काही कारण असताना. त्यानंतर विश्रांतवाडी चौकामध्ये होणारी जी वाहतूक कोंडी, तिथं काय अद्यापपर्यंत काही सुधारणा झाली नाही. त्यानंतर आळंदीकडे जाणाऱ्या रस्त्यावर तोच प्रश्न आहे की अद्यापपर्यंत त्या रस्त्यावर ते माशावाले वगैरे बसतात किंवा एकंदरीत दृष्टिकोनातून जो चौक आहे तो अद्यापपर्यंतही विस्तारित झालेला नाही, आहे तसंच आहे. आणि मग तसंच जर तुम्ही पुढे गेलात तर संपूर्ण भागामध्ये कळस असो किंवा धानोरी असोत, या भागामधील रस्त्यांचा प्रश्न देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तसंच नगर रोड किंवा इकडं हे लोहगाव तर पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. अगदी खांदवे नगरपासून जर तुम्ही बघितलं तर तो प्रश्न कुणालाही सोडवता आलेला नाही. ते रस्तेच आता खांदवे नगरला जाणारा जो रस्ता आहे, मुख्य रस्ता, तो त्या रस्त्यावर तर सगळे अतिक्रमणच आहेत आणि तो रस्ता काही व्यवस्थित नाही. लाईटची एक नीट सुविधा नाही आहे. म्हणजे लोहगाव हे अद्यापपर्यंत सर्व दृष्टीतून मागासच ठेवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो केलेला आहे. कोथरूड जसं सुधारलं किंवा खराडी जशी सुधारली तशा पद्धतीचा हे लोहगाव सुधारलेलं नाही आहे. आणि मग ज्यांना समजा विकासाचा मंत्र माहिती आहे, जे सगळे व्यवस्थितपणे काम करू शकतात, अशा व्यक्तीला निवडून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. मग आता यावेळेस हे बापूसाहेब पठारे हे निवडून येण्याची शक्यता थोडीशी वाढलेली आहे, कारण त्यांचे व्यक्तिगत संबंध इतके मोठे आहेत. कारण ते अद्यापपर्यंत स्वतःला आमदार समजतच नाहीत. ते एक सर्वसाधारणपणे गेले, कोणाशी भेटले किंवा काय बाबा काय काम तुमचं, म्हणजे या पद्धतीने ते काम करतात सर्वसामान्यपणे. अहंकार नाही स्वतःच्या याच्यामध्ये कशामध्ये देखील ते असं काही नाही की मी फार मोठा माणूस आहे आणि मला खूप हे करायला पाहिजे, तसं नाही. ते तर कोणीही जाऊन त्यांना भेटू शकतं, तुमची कामं ते करू शकतात. तर आता या निवडणुकीमध्ये शक्यतो ते निवडून यायला पाहिजेत. लोकांची मतं तशी आहेत की लोकांनी अनेक लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. स्वतःच्या खिशातून खर्चातून मदत केलेली आहे सगळ्या. आता मध्यंतरी एक दुसरा प्रकार त्यांनी केला. बापूसाहेब पठारेंना ज्यावेळेस उमेदवारी निर्माण करण्यात आली त्यावेळेस येरवड्याला त्यांनी ते बोर्ड लावले होते की तुम्हाला महिलांविषयीचा काही हे नाही किंवा काय नाही. आता तो प्रश्न वेगळा आहे, तो काही निवडणुकीच्या वेळेस चर्चेला जाण्याचा प्रश्न नाही आहे. पण कुठले प्रश्न कुठं उकरून काढतील हे विरोधक हे काही सांगता येत नाही. तर यावेळेस बापूसाहेब पठारेंची थोडीशी निवडून येण्याची शक्यता थोडीशी वाढलेली आहे, कारण ही एकाच एक फाईट असल्यामुळं. आणि जर समजा त्रिकोणी जर असतं तर कदाचित थोड्या मताचा फरक होऊ शकतो. पण आता ही अटीतटीचीच लढत असं जरी म्हटलं तर ते योग्य होणार नाही, कारण ही संपूर्ण एकतर्फीच एक निवडणूक होणार आहे. कारण दुसऱ्या उमेदवाराने फार मोठ्या लोकांना सहकार्य केलं आहे. पोरशा अपघात प्रकरणासंदर्भामध्ये लोक देखील थोडेसे एक वेगळ्याच प्रकारचे लोकांची भूमिका झालेली आहे. त्यामुळं ते निवडणुकीच्या वेळेस काही होऊ शकेल असं काही वाटत नाही. तर आमच्या या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ बघून जास्तीत जास्त आमच्या संदर्भामध्ये सबस्क्राईब करा.